लाखाणी पार्क परिसरात डॉक्टरांच्या बंद घराला भीषण आग. स्टार मोबाईलचे मालक तौसिफ स्टार यांच्या प्रसंगावधानामुळे अग्निशमन दलाला तातडीने पाचारण. मोठा अनर्थ टळलाय. बंद घरातून धूर दिसतात तौसिफ स्टार यांनी क्षणाचाही विलंब न करता पदाधिकाऱ्यांशी साधला संपर्क. अग्निशमन कर्मचारी मयूर साळवे यांच्या धाडसाचेही कौतुक. नवापूर शहरातील लाखाणी पार्क परिसरात डॉक्टर भानुदास गावित यांच्या राहत्या बंद घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. डॉक्टर गावित यांचे कुटुंब काही कामानिमित्त अथवा उपचारासाठी नाशिक येथे गेले असताना ही घटना घडली. घरातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेत स्टार मोबाईलचे मालक तौसिफ स्टार यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे विशेष कौतुक होत आहे. घरातून धूर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तौसिफ स्टार यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी नवापूर नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे तसेच माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा यांच्याशी तातडीने संपर्क साधून लाखाणी पार्क परिसरातील आगीची माहिती दिली. तौसिफ स्टार यांच्या तत्परतेमुळे आगीची माहिती संबंधित पदाधिकाऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचली आणि अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. त्यामुळे आग अधिक भडकण्यापूर्वीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू करता आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व संबंधित पदाधिकाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठविले. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचताच कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी मयूर साळवे, कल्पेश गावित, सलीम पठाण, अब्दुल्ला शेख यांनी मोठे धाडस दाखवत बंद घरात प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या धाडसी आणि तत्पर कार्यामुळे काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले. या संपूर्ण घटनेत तौसिफ स्टार याची सतर्कता आणि प्रसंगावधान महत्त्वाचे ठरले. आग लागलेल्या घराबाबत वेळेत माहिती देऊन त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला नसता तर आग आणखी भडकण्याची शक्यता होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून तौसिफ स्टार यांच्या तत्परतेचे विशेष कौतुक केले जात आहे. सुदैवाने घर बंद असल्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले असून प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट हे आगीचे संभाव्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आग नियंत्रणात आणताना धाडस दाखविणारे अग्निशमन दलाचे कर्मचारी मयूर साळवे यांचेही नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेणारे नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा तसेच नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या तत्परतेचेही नागरिकांकडून कौतुक होत आहे. मी अनिल वळवी, MD लाखाणी पार्क इथला रहिवासी. आमच्या घराच्या बाजूला डॉक्टर भानुदास गावित हे भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये संध्याकाळी सुमारे 5:30 वाजेला घरामधून धूर निघत असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे आम्ही गल्लीतील लोकांना बोलावलं आणि त्यांच्या घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते कुलूप आम्ही तोडलं आणि घरात पाहिल्यावर भयंकर प्रमाणामध्ये धूर असल्यामुळे मध्ये शिरता आलं नव्हतं आणि घरात आग लागली असल्याचा संशय आम्हाला आला आणि घरचे जी मंडळी आहे ती बाहेर काही कामानिमित्त बाहेर गेलेली असल्यामुळे त्यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की घराचं कुलूप तोडा आणि मध्ये काय आहे ते बघा. आमच्या लक्षात आल्यानंतर आग लागल्याचा संशय आम्हाला आला आणि आम्ही तौसिफभाई स्टारवाला यांना फोन केला आणि त्यांच्याकडनं मदत मागितली की काहीही करा आणि नगरपालिकेचा बंबा पाठवा. त्यांनी ताबडतोब नगरपालिकेला फोन केला आणि बंबा पाठवल्यानंतर आग विझवण्याचा नगरपालिकेने प्रयत्न केला असता पुढच्या दिशेला जो धूर निघत होता त्याच वेळेस काही लोकांनी पाहिलं की घराच्या मागच्या बाजूला आग लागलेली दिसते आहे. दरवाजा जळतो आहे आणि त्याच्यामुळे मागून जेव्हा दरवाजा तोडून आग विझवली तेव्हा लक्षात आलं की घरातल्या सर्व बऱ्याचशा वस्तू जळालेल्या दिसल्या. परंतु आग नेमकी मात्र कोणत्या कारणाने लागली असेल हे कोणालाही कळालेलं नाही आणि अशा प्रकारे सर्व लाखाणी पार्कच्या रहिवासी लोकांच्या मदतीने, नगरसेवकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली आणि
जे घरमालक आहे, भाडेकरू आहेत, त्यांना या सर्व गोष्टींची आम्ही माहिती दिली, व्हिडिओ दाखवले आणि अशा प्रकारे आग विझवण्यामध्ये या ठिकाणी